मानसशास्त्राच्या कथा. गोष्ट क्रमांक 26. एकदा एक राजा असतो. तो आपल्या दरबारामध्ये आपल्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या जनतेला असा एक आदेश देतो की कुणीतरी एक जण असा या आणि मला एक असा मंत्र सांगा की जो मंत्र मला सुखात आणि दुःखातही उपयोगी पडेल, जो मंत्र मला विजयाच्या क्षणी आणि पराजयाच्या क्षणी सुद्धा एकच मंत्र मला वापरता येईल, जो मंत्र मी एकटा असताना पण उपयोगी पडेल आणि जो मंत्र मी सगळ्यांच्या सोबत असताना सुद्धा मला मार्गदर्शन करेल, असा एकच कोणता तरी मंत्र मला तुम्ही द्या असं सांगतो. सगळे लोक हैराण होतात, असा एक मंत्र कुठून सांगायचा. शेवटी दरबारातून एक वयोवृद्ध माणूस काठी टेकत टेकत येतो आणि राजाला एक चिठ्ठी देतो. तो एकच सांगतो की या चिठ्ठीमध्ये हा मंत्र लिहिलेला आहे, पण ही चिठ्ठी काय तू कुतूहल म्हणून उघडून बघायची नाहीस. जेव्हा तुला असं वाटेल की तुझा पूर्णपणे पराभव झालेला आहे किंवा तू आता मृत्यूच्या अगदी जवळ येऊन ठेपलेला आहे किंवा आता जगात करण्यासारखं दुसरं काही उरलेलं नाही, तू पूर्णपणे निराश झालेला आहेस, असा क्षण जेव्हा येईल तेव्हा ती चिठ्ठी उघडून बघायची, अशी अट हा वृद्ध माणूस राजाच्या समोर ठेवतो. राजा पण म्हणतो ठीक आहे. मग राजा ही चिठ्ठी आपल्या हातातल्या हिऱ्याच्या अंगठीमध्ये लपवून ठेवतो आणि पुढे चालू लागतो. बरेच दिवस होतात. शेजारचा राजा या राजावर आक्रमण करतो. या राजाचं सैन्य आणि हा राजा भरपूर लढतात, पण तरीही या राजाचा पराभव होतो. इतका त्याचा वाईट पराभव होतो की या राजाला आपल्या घोड्यावरती जाऊन आपल्या घोड्यावर पळ काढावा लागतो या सगळ्या ह्याच्यातून, युद्धामधून. शेवटी तो एका डोंगरावर जातो आणि तिथे पोचतो आणि त्याला आता कळतं की दुसऱ्या राजाचे सैनिक आपल्या मागे येणार आणि आपल्याला आता मारणार. एकतर त्यांच्याकडून आपल्याला मरावं लागेल, नाहीतर समोर पुढे दरी आहे, दरीमध्ये जाऊन आपला जीव द्यावा लागेल, असं या राजाला लक्षात येतं. तेवढ्यात सूर्यप्रकाशात त्याची हातातल्या हिऱ्याची अंगठीतला हिरा चमकतो. त्याच्या लक्षात येतं की याच्या खाली आपण चिठ्ठी ठेवली होती, आता ती उघडून बघायला हरकत नाही. तेव्हा तो उघडून बघतो. त्या चिठ्ठीत एकच वाक्य लिहिलेलं असतं, ही वेळही निघून जाईल. तो म्हणतो हे काय, एकच वाक्य, ही वेळही निघून जाईल, याला काय अर्थ आहे. तो परत वाचतो, ही वेळही निघून जाईल. तो परत वाचतो, ही वेळही निघून जाईल. या ओळीचा याच्या मनावर असा परिणाम होतो की त्याला असं इकडचं तिकडचं सगळं वातावरण चांगलं वाटायला लागतं. थोडा वेळ तो आपली स्वतःची समस्या काय आहे हेही विसरून जातो आणि थोड्या वेळ त्याच्या असं लक्षात येतं की जवळ येत असलेलं सैन्य रस्ता चुकून दुसरीकडे निघून गेलेलं आहे आणि तो यातून वाचलेला आहे. मग तो शेवटी पुन्हा आपल्या राज्यात जातो. त्या